आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। श्री दाजी श्रीरंग पवार यांनी का घेतली पत्रकार परिषद? लग्न, साखरपुडा, डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महाल मंगल कार्यालयातच करा। राणी महाल मंगल कार्यालय विटा, सांगली रोड, MIDC समोर, कारवे। प्रशस्त हॉल, प्रशस्त जेवण हॉल, प्रशस्त पार्किंगची सोय। बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट 98 40 33 59 93 94 03 73 39 16। मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर 80 07 84 24 25। आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आत्ताच बुकिंग करा। राणी महल। श्री दाजी श्रीरंग पवार यांनी का घेतली पत्रकार परिषद? सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव तालुक्यातील काही शाखांमध्ये शाखा अधिकारी यांच्या संगमताने घोटाळा करण्यात आला होता। हा घोटाळा प्रकरण चांगलाच तापलेला आहे, कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाचे कोट्यवधी रुपयांचा तासगाव तालुक्यातील काही शाखांमध्ये अपहार करण्यात आलेला आहे असे निदर्शनात आले आहे। त्या पार्श्वभूमीवर दिनांक 30/5/2024 रोजी श्री दाजी श्रीरंग पवार भाऊ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सहकारी आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीने सहकारी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे लेखी अर्ज पाठवण्यात आला होता। या घोटाळ्याबाबत काय म्हणाले आहेत श्री दाजी श्रीरंग भाऊ, चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गोरगरिबाचा आत्मा असणारी सर्वसामान्याची बँक आहे आणि त्याच्यात प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याच्या ठेवी आहेत। अशा बँकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात अपार भ्रष्टाचार झालेल्याची एक माहिती आमच्या समोर आलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली जिल्हा यांना, माननीय सहकार आयुक्त आणि सहकार मंत्री यांना आम्ही भारतीय जनता पार्टी सहकार विभागाच्या तर्फे त्या भ्रष्टाचाराची आणि अपहाराची चौकशी व्हावी म्हणून मी निवेदन दिलेलं आहे। माझ्याकडे जी काही एकूण माहिती आली त्याप्रमाणे जर सांगायचं झालं तर DDRने जी मला माहिती कळवली त्यामध्ये 2,43,00,000 रुपयाचा अपहार या जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेला आहे। ही फार मोठी रक्कम आहे, ही गोरगरिबाचं कणा मोडण्याची इतपत मोठी रक्कम आहे। 2,43,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सदरचा भ्रष्टाचार या DDR यांनी जी माहिती दिली की त्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेला आहे। त्यापैकी त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही 93 लाख रुपये वसूल केले आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्ही कारवाई केली। पण एवढा मोठा भ्रष्टाचार होऊ कसा शकतो? रोजच्या रोज जर कॅशियर असेल, त्यांचा रोज ऑडिट होत असेल, रोजच्या रोज जर रकमेचा जर मेळ लावला असेल तर ह्याच्यात आमचा 100% आम्हाला संशय आहे। यात बॉडीचा, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपूर्ण ह्यात हात असला पाहिजे असा आम्हाला त्याबद्दल संशय आहे। म्हणजे डिटेल अतिन्याय त्या बँकेवर प्रशासक नेमून कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे, कारण हा एक राजकारणाचा मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे आणि सर्वसामान्य माणसाच्यामुळे मोठी लूट होणार आहे। संबंधित बँक ही शेतकऱ्यासाठी सदरची पैसा जो आहे तो सोसायटी मार्फत पुरवत असते। सर्वसामान्य माणसाची थोडक्यात जरी थकबाकी राहिली तर त्या घरादाराचा निलाव करून वसूल करायला मागे पुढे बघितलं जात नाही। असं असताना सुद्धा 2 ते 2.5 कोटी रुपयाचा जर मोठा भ्रष्टाचार होत असेल तर ही बाब दुर्लक्ष करण्या इतपत नाही, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। संबंधित लोकांनी कारवाई व्हावी म्हणून मी याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि याची डिटेल चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही याबाबत प्रयत्न करतोय आणि असं आम्ही निवेदन याला दिलेलं आहे। त्या DDRच्या म्हणण्यानुसार संबंधित घोटाळा त्या बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी केला आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे DDR कडून। माझ्याकडे जी माहिती आली त्यानुसार तासगाव तालुक्यातील शाखेतून घोटाळा झाला आहे असं दिसून येते त्यांच्या म्हणण्यानुसार। दोषींना काय त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसुली झाली पाहिजे ही आमचं याबाबत म्हणणं आहे। सांगली जिल्ह्यामध्ये गाजत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये या सांगली जिल्ह्याचे
सहकार विभागाचे सहकार आघाडीचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय दाजीभाऊ पवार यांच्या माध्यमातून आपण येतोय. खरं तर सांगली जिल्ह्याची मातृ बँक म्हणून, जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे बघितलं जातं. सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासनाच्या सोयीसुविधा, योजना, या सगळ्या योजनांचं वितरण हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून होत होतं. आणि असं असताना ही जिल्हा मध्यवर्ती बँक काही वर्ष झालं घोटाळ्याच्या ह्याच्यामध्ये आहे. संचालक मंडळ आणि त्यांच्या पै पाहुण्यांना, जवळच्या नातलकांना कोट्यावधीची कर्ज दिलेली आहेत, त्या कर्जांची परतफेड झालेली नाही. आणि काही शाखांच्या मध्ये ज्या शाखांची चौकशी झाली, सांगली जिल्ह्यामधल्या 10 तालुक्यामध्ये या शाखांचा विस्तार आहे, त्याच्यामध्ये फक्त तासगाव तालुक्यामध्ये जो अपहार झालेला आहे त्या तालुक्यातली फक्त आकडेवारी माध्यमांच्या समोर आता आलेली आहे. त्या बँकेचे जे वाघ, शिवाजीराव वाघ खात्यात त्यांचं नाव आहे, कार्यकारी जे त्यांचे हे आहेत मुख्याधिकारी शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी जे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, आणि बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, हे खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे या विभागाचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी या संदर्भामध्ये संचालक मंडळ बरखास्त करा आणि बँकेवर प्रशासक नेमा आणि सर्व खात्यांची चौकशी करा. ज्या ज्या ठिकाणी गेली कित्येक वर्ष जे अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांची उचल मागणी करा. आणि या संदर्भामध्ये जी SITची चौकशी चालू आहे ती अधिक पद्धतीनं गतिमान करावी आणि त्याच्यावर प्रशासक नेमण्याची चौकशी करावी, अशा पद्धतीची मागणी केलेली होती. त्या संदर्भातली त्यांनी सहकार मंत्री आणि राज्य शासनाकडे या बँकेच्या झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवलेला होता. आणि ही सगळी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी उचलल्यामुळं नाइलाजास्तव एक काल या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आणि मानसिंगराव नाईकांनी माध्यमांना पुढे येऊन सांगितलं की या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 2,43,00,000 रुपयांचा अपहार झालेला आहे. पैकी 95 का 96 लाख रुपये, 93 लाख रुपये हे त्यांनी रिटर्न केलेले आहेत. अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.